जालन्यात अखेर महायुतीवर शिक्कामोर्तब. कैलास गोरंट्याल यांची शायरीतून कार्यकर्त्यांची समजूत. जालना. गेल्या काही दिवसांपासून जालन्यात सुरू असलेल्या महायुतीच्या बैठकांचे सत्र आता संपणार आहे. भाजप आणि शिवसेना युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून 2 दिवसांच्या अत्यंत गोपनीय बैठकांनंतर भाजपचे महानगर निवडणूक प्रमुख कैलास गोरंट्याल यांनी अखेर आपली चुप्पी सोडली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गोरंट्याल यांनी माहिती दिली की महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. निकष ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्याच पक्षाचा महापौर होईल. वेळ आज संध्याकाळपर्यंत युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. नाराज कार्यकर्त्यांसाठी शायरीचा आधार. युतीच्या निर्णयामुळे काही इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता ओळखून कैलास गोरंट्याल यांनी भावनिक साथ घातली आहे. आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढताना त्यांनी एक खास शायरी सादर केली. सब कुछ मांग लिया मैंने तुमको मांगकर, अब हाथ नहीं उठते दुआ मांगने के लिए. शायरीचा अर्थ. या शायरीच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना असे संकेत दिले की आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. परंतु आता जो निर्णय होत आहे तो वरिष्ठांच्या आदेशानुसार होत असून पक्षाच्या हितासाठी कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन. गोरंट्याल यांनी स्पष्ट केले की स्थानिक पातळीवर युती टिकवून ठेवणे आणि निवडणूक जिंकणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी खूप झटलो, पण आता वरिष्ठांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. काय सांगाल, मागील 2 दिवसापासून बैठकी सुरू आहेत युती संदर्भात, काय चर्चा? आणि काल बैठक झाली होती. त्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दानवेसाहेब, सन्मान्य आमदार लोणीकरजी, शिवसेनाचे नेते सन्मान्य खोतकरजी आणि मी स्वतः आम्ही बसून काही गोष्टीवर चर्चा झाली आणि एक फॉर्मॅट तयार केला आणि ते फॉर्मॅट त्याने त्यांची पार्टीकडे पाठवलं, आम्ही आमची पार्टीकडे पाठवलं. ते फॉर्मॅट अनुसार जर पार्टीने आदेश दिला तर आम्ही युती करून लढणार. कसं जागा ठरल्या तुमच्या? आता जाऊ दे, ते तुमच्या चॅनलवर बोलत नाही मी. अरे तेच आज संध्याकाळी युती झाल्यानंतर बोलून टाकू ना तुम्हाला. 7 वाजता होणार आहे आमची आणि रात्री 8 साडेआठ तुम्हाला माहिती आहे. बरं, युती झाली तर कार्यकर्त्यांबद्दल काय? हे बघा, युती झाली की नाही झाली कार्यकर्त्यावर अन्याय होतच. ते प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे, पण योग्यता देऊनही आम्हाला तिकीट द्यावं लागतं, कारण वरिष्ठ लोकांना मला दाखवावं लागतं निवडून आलं. माझ्यासोबत 24 तास आले आणि तो नगरसेवक होऊ शकत नाही असला जर मी तिकीट दिलं तर माझ्या करिअरवर परिणाम होईल. म्हणून मेरिट असेल त्यालाच तिकीट भेटणार आहे. बरं, आज ही शेवटची बैठक असणार का युती संदर्भात? हो, शेवटी म्हणजे शिक्कामोर्तब होणार आज. फायनल होणार शिक्कामोर्तब होणार. महापौर कोणाचं? नाही, महापौरचं असं ठरलं की जास्तीत जास्त येईल त्याचा महापौर, म्हणजे युतीमध्ये. नाहीतर युती सोडून कोणी अपक्ष आणला आणि सांगितलं हे नगरसेवक माझ्यासोबत आमचा महापौर, तसा नाही. युतीमध्ये आमच्या युतीमध्ये जे 65 मी लढणार आहे आणि त्या 65मध्ये सिम्बॉलवर जे लढणार आहे कमळाच्या फुलवर आणि धनुष्यबाणवर, ते जर कमळ जास्त आला ते आमच्याकडे यायचं, तर त्यांचे जास्त आले आम्ही त्यांच्याकडे जाणार. अशी पद्धती अशी एक आम्ही ठरविलेलं आहे. आणि याबद्दल आम्ही जर कमल 10 इकडून आणले किंवा सेनाने तिकडून 10 आणले तर तसं आम्ही महापौरचं लढणार. आम्ही हे युती झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बसणार आहे. याबद्दल एक बैठक अब्दुल सत्तार जे माझे मित्र माजी मंत्री आहे त्याने हा फॉर्म्युला त्यांनीच काढला. आणि मी म्हणलो की साहेब दगाबाजी उद्या नको, जर आम्ही निवडून आले तर आम्हाला दगाबाजी नको, किंवा तुम्ही निवडून आले तर आम्ही दगा करणार. मग त्याने एक फॉर्म्युला काढला की सीएम डेप्टी सीएम समोर बसायचं युती झाल्यानंतर आणि दोन्ही पक्षाला आश्वासन दिलं पाहिजे की तुमचं आलं तर तुम्ही करा, आमचं नाही तर कोणी 2 अपक्ष घेऊन येणार, 5 अपक्ष घेऊन येणार आणि म्हणून मीच मोठा आहे असं नको. कारण यासाठी वरिष्ठ लोकांना मी बोलणार आहे आणि युती झाल्यानंतर आणि ती गॅरंटी घेणार आहे. जर युती झाली तर तुमचे जे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्यासाठी शायरीतून कशी भावना असते तुमच्या अनोख्या शायरी? हे कार्यकर्त्यांची नाराजीवर शायरी करण्यामध्ये माझा एक मित्र माझ्याकडे बघतो.
सब कुछ मांग लिया मैंने तुमको मांगकर, अभी हाथ नहीं उठते मेरे दुआ मांगने के लिए.